नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड आफ्टरनून. दुपारची वेळ झाली आहे. उद्या आहे अंगणेवाडीची यात्रा, त्यासाठी चाललं आहे कणकवलीला. सकाळीच प्रवास सुरू केलेला. दिवा सावंतवाडी गाडी आहे, मागे बघताय आपण. दिवा सावंतवाडी गाडी खूप स्लो आहे. हे बघा, संगमेश्वर स्टेशन. आणि हा इथे रिक्षा स्टँड आहे. आणि ही आपली दिवा सावंतवाडी. सध्या जेवणाची वेळ. आता जेवायला बसतो, जेवून घेतो. मला वाटतं गाडी रत्नागिरीला बराच वेळ थांबेल. आणि ही गाडीचं भरपूर लोक म्हणत होते ट्रेनमध्ये की गाडी रत्नागिरी स्टेशनला जवळजवळ तासभर थांबते. मी आता जेवून घेतो. आपल्याला साधारणतः कणकवलीला पोचेपर्यंत 5 वाजतील. त्यानंतर आपण आज जी यात्रेची तयारी झाली ती पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू. चला तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ. आहे कणकवली स्टेशन. फायनली आता उतरलो आहे मी कणकवलीला. आता चाललं इथून पकडणं आम्ही बससाठी चाललो आहे. जशी आपली बाकीची स्टेशन झाले तसं तेव्हा हे पण झालं आहे, कणकवली पण झालं आहे. कोकणामध्ये बरीचशी स्टेशनं रिन्युएट केले. छान वाटतं आहे. सगळ्या टेबल्सची अरेंजमेंट चालली आता. फायनली ते आलेले आहे आपण. ओ तो बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 7:30 आणि आता मी दर्शनाला चाललो आहे. कारण रात्रीच आम्ही आलो इथे अंगणवाडीत. चाललो आहे आपलं ते हा ब्रिज आहे इथे. बघा, त्या ब्रिजवरून थोडीशी आता गर्दी कमी म्हणून आम्ही निघालो. ॲक्च्युली गेट नंबर 1 म्हणून हा ब्रिज चालू झाला आहे. इथे खाजा बनवायची प्रोसेस चालू आहे. पॅकेट्स, शॉप्स, छोटे छोटे शॉप्स इथे. भाविकांप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी आला आहात. अंगणेवाडी हे स्थान श्रीदेवी भराड आयुष्य दीर्घ आरोग्य मिळो. कुटुंबामध्ये वाटलं मला संध्याकाळचं इथे गेल्या वेळेस नाही गेलो आपण. तेव्हा नाही, हे लाकडाची वस्तू बघा, वेळ वगैरे आहे. आपण जी एंट्री केली आहे ती 1 नंबर गेटने केली. तो दुसरा तो मला वाटतं तिकडचा 2 नंबर किंवा 3 नंबरची गेटची लाईन आहे इथे. मातेच्या दर्शनासाठी इतर भाविकांप्रमाणेच आलेल्या एंट्री दिसतं ना पुढे पिलेला आहे बघ. इथून एक एंट्री आहे, पुढून पण एक एंट्री आहे. बाबाजी काहीतरी पुढच्या गेटला असतील.
काय माहिती कुठला गेटला आहे. मंदिराचा आवाज आहे. मंदिर पूर्ण मार्बल दिसून लागलं. मंदिर पूर्णपणे मार्बलचं आहे. गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो इथे. जास्त काय आम्हाला शूट करता आलं नाही कारण खूप क्राऊड होता. आज आम्ही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. इथे आतमध्ये पिलर्सला पोलिस आणला होता. पूर्णपणे पिलर्सला आतमध्ये पिलर आहेत ना. श्रीदेवी भराडी मातेच्या वास्तव्यामुळे एक पवित्र स्थान, एक व कोकणची पवित्र काशी म्हणून ओळखली जाते. आपल्याकडे या पवित्र स्थानाला राजकीय यात्रेनिमित्त इथं काही माणसं आली होती. भजनी मंडळ होती. त्यांनी जे भजन दाखवलं होते ते आम्ही रेकॉर्ड करून तुम्ही आता बघितलं होतं. तर तुम्हाला ते भजन आवडलं तर नक्की लाईक करा. आता आम्ही तिथे घरापुढे एक विहीर होती. विहिरीकडे चाललो आम्ही. मावशी पाणी काढते त्या विहिरीतून. गावी काढणारी पाणी काढायची मजा काय वेगळीच आहे. गावी म्हटलं काढणारी पाणी काढायची काय मजा वेगळीच आहे. सगळी माणसं काढणारी पाणी काढतात. चल म्हणजे इकडे बघी घेते ती त्याशी बघितलं मागे माझ्या लक्षात मी गेलो अशी घेतलं होतं. श्रीदेवी भराडी प्रसन्न आंगणेवाडी वार्षिक उत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी. ठिकठिकाणी तुम्हाला वेगवेगळे शॉप्स इथे बघायला मिळतात. यात्रा म्हटलं इथं सगळं अवेलेबल आहे. भरपूरशा खाण्याच्या वस्तू आहेत. कपड्यांचे दुकान आहेत. सगळं मार्केट आहे भाऊ हे पूर्ण. नर्सरीमध्ये फुलं काय छान आहे तिथे. आकाशवाणी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आकाशवाणी इथे. जाऊया आतमध्ये बघूया.
सिक्युरिटी गार्ड इथे